तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर उल्हास सुभाषचंद्र भराड यांना रुग्णालयात कर्तव्यावर तैनात असताना 20 सप्टेंबर रोजी मुस्ताक जमादार वय 50 वर्ष यांनी किरकोळ कारणावरून वाद घालत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यावेळी ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या इतर डॉक्टर व सुरक्षा रक्षकांनी मध्यस्थी करून वाद सोडविण्याचा प्रयत्न केला, परंतु मुस्ताक जमादार यांनी रुग्णालयात अधीक्षक डॉक्टर भराड यांना धमकावून बुक्का मारला व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली। या अनपेक्षित घटनेमुळे घाबरलेल्या डॉक्टर भराड यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या घटनेची तक्रार दाखल केली आहे। डॉक्टर भराड यांच्या तक्रारीवरून आरोपी मुस्ताक जमादार वय 50 वर्ष राहणार जळगाव जामोद या आरोपी विरुद्ध कलम 132, 121, 2, 352, 351, 3 भारतीय न्याय संहितानुसार शासकीय कार्यालयात गोंधळ घालून वैद्यकीय अधीक्षकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा तपास ठाणेदार श्रीकांत निचोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल वेरुळकर, सहाय्यक पोलीस कॉन्स्टेबल अयूब शेख करीत आहेत। MCN न्यूज मराठी करिता अर्शद इक्बाल, जळगाव।